त्यामुळे विनंती असेल दोन्ही संघांच्या संघ कर्णधारांना तुमचे 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत लवकरात लवकर तुम्हाला पाठवायचे आहेत। सामना सुरू झाल्यापासून सामन्याचा निकाल लागेपर्यंत 12 प्रतिनिधी आमच्या बरोबर संलग्न असणं अत्यंत गरजेचं आहे। ही स्पर्धा शिस्तबद्ध रीतीने पार पडली जात आहे, त्यामुळे मग नियम अत्यंत काटेकोरपणे तुम्हाला पाळायचे आहेत, या गोष्टीकडेही आपलं लक्ष असू द्यायचं आहे। पहिला चेंडू इथे गोलंदाज नवनाथ मुकनेच्या वतीने हाताळला गेला। चांगला चेंडू उजव्या बाहेर ठेवला होता। फलंदाज आकाश पाटील स्ट्रायकिंग एंडला आपण बघत आहात गावदेवी पूर्णाच्या वतीने, आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जय इताडकर। सकाळचं हे सत्र आहे, प्रसन्न अशा पद्धतीचं हे वातावरण आपण पाहू शकता। पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर फॉलो करण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या वतीने केला जातोय, पण आमच्याकडे बळत आहेत। या बेचा हा चेंडू वाईड घोषित केला। धावफलकाला इथे सुरुवात होईल। पहिली धाव अवांतरच्या रूपाने इथे मिळते फलंदाजी करणाऱ्या संघाला, अर्थात गावदेवी पूर्ण या संघाला। स्पर्धा अत्यंत दर्जेदार आहे, दिमागदार आहे। स्पर्धा 6व्या दिवसामध्ये प्रवेशित झालेली असताना आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिला सामना औपचारिक रीतीने आपण पाहत आहात। या बेसीचे फटका बसला, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत। स्ट्रेट टू द फिल्डर, well judged and equally well taken by that fielder. Yes, wicket goes down. Batter Akash Patil departs. प्रिन्स मूवीजच्या वतीने ही स्पर्धा कव्हर केली जाते। आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर रिप्लेमध्ये बघू शकता। उजव्या यष्टीच्या फार बाहेरचा चेंडू होता, थोडा फुलर लेनचा होता। आडव्या बॅटने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न दरम्यान मैदानाच्या आतमध्ये इथे फलंदाजाचा आपण पाहिला होता। फटका चांगला होता, परंतु क्रिकेटमध्ये जो फटका तुम्ही खेळता त्याचबरोबर त्याची प्लेसमेंट योग्य असणं अत्यंत गरजेचं आहे, आणि ही प्लेसमेंट चुकली होती। क्षेत्ररक्षकाला शोधलं, क्षेत्ररक्षकाने टिपला झेल, आणि याचबरोबर फलंदाज बाद झालेला आपण पाहिलेला आहे। न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 प्रतीक मिटकर। प्रतीक मिटकर हा अत्यंत स्फोटक फलंदाज आहे। जरा द्रुत पावलं नाही हा प्रतीक, विस्फोटक फलंदाज आहे, आणि त्याला इथे खरं तर त्याला मिळालेल्या गुणवत्तेला न्याय द्यावा लागेल। तुमच्याकडे ज्ञान आहे म्हणून तुमचं खरं तर इथे तुमचा अंतर्भाव गावाच्या संघामध्ये झालेला आहे, परंतु त्याला तुम्हाला न्याय द्यावा लागेल। प्रतिकूल परिस्थितीमधून संघाला सावरावं लागेल, आणि हे करण्यामध्ये जितक्या वेळ तुम्ही शक्य व्हाल तितकं तुमचं नाव मोठं होत असतं, तुम्ही नावारूपाला येत असता, तुम्हाला लौकिक प्राप्त होत असतो। नवनाथ मुकणे, फार मोठा डिफरन्स या गोलंदाजाने क्रिएट केलेला आहे। फलंदाजी चांगली करतात नवनाथ। समोर ठेवलेला चेंडू डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड। स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहिला होता। योगेश भालेकर तिकडे, योगेश भालेकर हा सुद्धा अत्यंत गुणवंत खेळाडू आहे। भिवंडी टेनिस क्रिकेट विश्वातील अँग्युलर गोलंदाजी कशी असावी तर त्याचं उत्तम उदाहरण योगेश भालेकरच्या वतीने तुम्ही पाहू शकता। या गोष्टीचा उल्लेख नेहमी मी करत असतो, कारण कोण क्रिएट करत असताना गोलंदाजी करणं अत्यंत कठीण असतं, परंतु काही गोलंदाज असे आहेत योगेश भालेकर सारखे की जे ती गोष्ट अत्यंत योग्य रीतीने करतात। उजव्या यष्टीच्या बाहेरचा फुलर लेनचा चेंडू, फलंदाज प्रश्नार्थक रीतीने पंचांकडे बघतोय, परंतु पंच मात्र स्थिर आहेत। चांगली अंपायरिंग, कारण आपल्या टेलिव्हिजन रिप्लेमध्ये आपण खरं तर बघितलं ती जी लाईन आहे तिच्या आतून चेंडू निश्चितच मार्गस्थ होत होता। बॅटर कोण आहे? जय इताडकर, दुसरा प्रतीक मिटकर। पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू आहे, सातत्याने एका टप्प्यावर गोलंदाजी करतायत। इथे एज लागली, एजट्यांच्या मागे टिपला झेल, आणि याच बरोबर इथे फलंदाज जय इताडकर बाद। पुन्हा एकदा आपण रिप्ले मध्ये बघूया, ते इंटरेस्टिंग असेल। सातत्याने एकच टप्पा इथे गोलंदाजाच्या वतीने ठेवला जातो। अशा पद्धतीची गोलंदाजी करणं अत्यंत घातक आहे। चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये
नवनाथ मुकणे करतायत. खरं तर आपण भावाळे ब संघाच्या क्रिकेटचा विचार केला तर अलीकडे हा संघ अत्यंत चर्चेत आलेला आहे. कारण त्यांच्याकडे त्या पद्धतीचे खेळाडू आहेत. हा संपूर्ण संघ या 3 खेळाडूंच्या भोवती फिरलेला आपण पाहतो. खरं तर सूरज केने असतील, त्याचबरोबर योगेश भालेकर असतील आणि नवनाथ मुकणे हे तीन खेळाडू या संघातील अत्यंत महत्त्वाचे आहेत. व्यावसायिक क्रिकेटमध्ये खेळताना सूरज केने त्याचबरोबर योगेश भालेकर यांना आपण बघतो. भिवंडीचं क्रिकेट असंच आहे. गावचं क्रिकेट जर तुम्ही गाजवलं की तुम्हाला BC4 फॉर्मॅटमध्ये चान्स मिळते आणि तिथे तुम्ही चांगला परफॉर्मन्स दिला की मग तुमच्यासाठी तालुका हाफ असेल किंवा मग तुमच्यासाठी व्यावसायिक क्रिकेट खरं तर तिकडे ठेवलं गेलेलं आहे. आणि त्यामध्ये चांगली कामगिरी करणारे 2 खेळाडू भावाळे ब या संघामध्ये खेळताना आपण बघत आहात. पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहिलं की धावफलक थोडं वल्नरेबल आहे, अशक्त आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले म्हटला की ज्यामध्ये चांगली पॉवरफुल फलंदाजी होणं अपेक्षित असतं. परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे जिकडे तुम्ही ज्या पद्धतीने विचार करता बऱ्याचदा मैदानाच्या आतमध्ये त्याच्या विरुद्ध दिशेने किंवा त्याच्या पेक्षा वेगळा परफॉर्मन्स तुमच्याकडून बऱ्याचदा होत असतो. आणि म्हणूनच असं म्हणतात की क्रिकेट हा खेळ चेक दरम्यान देवेंद्र इतारकर अध्यक्ष बालचंद्र माथाडे काल्लेर तसेच रेंग इतारकर यांच्याकडून या आयोजनाला आणि देना पाटील साहेबांना या आयोजनासाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद. देवेंद्र इतारकर अध्यक्ष बालचंद्र माथाडे काल्लेर आणि श्रेंग इतारकर दोघांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. दुसऱ्या षटकाला समालोचन कक्षाच्या वतीने इथे सुरुवात केली जाईल. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळलेलं आहे. बऱ्याचदा याला कॉइन बॉक्स डिलिव्हरीज असंही म्हणतात. एखादी मशीन सेट करावी, त्याचबरोबर फ्रिक्वेन्सी लाईन लेथ सेट करावी, या पद्धतीची गोलंदाजांनी अगोदर केलेली आहे. समोर ठेवलेला चेंडू, त्यावर लॉफ्टेड ड्राईव्हचा पटका स्ट्रेट टू द फिल्डर. वन्स अगेन well judged and equally well taken by the fielder. Navnath was there, has taken a good catch and one more wicket goes down. Pratik Mitkar departs. चांगली गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाजाने दाखवलेली आहे. वेलकम दिनेश भांबरे सर, आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष सस्नेह स्वागत. दिवसेंदिवस वय कमी होत चाललेलं आहे, इतरांचं वय वाढतं. दिनेश सरांकडे पाहिलं तर आपण असं वाटतं की अलीकडे तरुण होत चाललेले आहेत. सागर इताडकर मैदानाच्या आतमध्ये येत असलेले आपण पाहू शकाल. खेळाडू कक्षाला विनंती, आपण अधिकचा वेळ घेऊ नका. लवकरात लवकर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर नवीन फलंदाज इथे पाठवून द्यायचे आहेत. स्पर्धा दिमागदार आहे, स्पर्धा अत्यंत बहारदार आहे. या स्पर्धेमध्ये कोणतंही शुल्क न स्वीकारता तुमच्यासाठी 12 बाईक्स आहेत, 9 रेफ्रिजरेटर्स आहेत आणि म्हणून इतकं मोठं आयोजन आहे. या आयोजककर्त्यांना तुमच्याकडे देण्यासाठी वेळेचं सहकार्य आहे आणि म्हणून खेळाडू म्हणून ते सहकार्य तुम्हाला देता आलं पाहिजे. या गोष्टीचं गांभीर्य आपण राखूया. लवकरात लवकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाठवावे लागतील. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आलेल्या आहेत. अविनाश केनेचा हा फुल्लर लेनचा फुलटॉस असा आहे. सॉफ्ट हँडेडली ऑपरेटरचा फटका इकडे प्लेस करतायत अविनाश केने आणि मला असं वाटतं आर्यन भोईर यांची शरीर रचना थोडी सारखी आहे. त्याचबरोबर लिप मोमेंट इथे पाहावी लागेल. ज्या पद्धतीने जंप घेतायत अविनाश केने, पाहायचंय त्यांचा रिदम यावेळेस आपण टिपण्याचा प्रयत्न करू. उंच पुरे गोलंदाज आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे उंची असते त्यावेळेस तुम्ही निश्चितच तिचा बेनिफिट घेतला पाहिजे गोलंदाजी करताना. अगदी बरोबर, मोठी लिप मोमेंट आहे, जंप मोठी करतात. त्याचबरोबर पायांमध्ये स्ट्राइड्स ही मोठ्या इथे केल्या जातात आणि ज्यावेळेस तुम्ही अतिरिक्त उंची घेता बॉल डिलिव्हर करता वेळेस, त्यावेळेस मग तो खरं तर तुमचा रिलीजिंग पॉइंट हा अत्यंत उंच बनत असतो आणि मग फलंदाजांना तिकडे ते हेरणं थोडंसं कठीण बनत असतं. 4 धावा धावपलकावर 3 गडी आतापर्यंत बाद झालेल्या खरं तर आपण पाहू शकाल आणि एका पाठोपाठ एक 3 फलंदाज बाद झाले ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन तितकं चांगलं राहिलं नव्हतं या धावपलकासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा अविनाश केने वळतील. सागर इतारकड या फलंदाजासाठी समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळत आहेत.
सरळ बॅटने फटके आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत. फ्रंट ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातो, कॉपी बुक स्टाईलने खेळत आहेत आणि गोलंदाजी फार चांगली झालेली आहे. परंतु अशा वेळेस तुम्हाला इथे काही फटके बनवून मारावे लागतील, कारण ज्यावेळेस गोलंदाजी चांगली होत असते त्यावेळेस मग तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागतं, समथिंग डिफरंट. आडव्या बॅटने खेळला गेलेला हा फटका प्रणयचा आपण एकदा पूर्ण होत असलेली पाहू शकता. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल, काय घडेल इथे संभाव्य धोका लक्षात घेतला, फक्त एक धाव पूर्ण. सहा धावा धावपलकर आहेत. अविनाश कने पुन्हा एकदा बळतील या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन. स्ट्रायकिंगला फलंदाज सागर इताडकर आपण पाहू शकता. डावखुरे हाताचे फलंदाज आहेत, चांगली फलंदाजी करावी लागेल. फुलटॉस आहे, त्याला फिरवून मारलेला क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित लॉंग लेगला समोर आले, चेंडू अडवला, फेकी झाली, एक धाव फक्त आणि फक्त मिळाली. 2 षटकं पूर्ण झालेली आहेत. शांत आणि संयमित सुरुवात आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये 2 धावा आल्या होत्या, 2 गडी बाद करण्यामध्ये गोलंदाज नवनाथ मुकणे ला यश मिळालं आणि दुसरं षटक अविनाश कनेचं आपण पाहिलं ज्यामध्ये 5 धावा आलेल्या आहेत आणि त्यानेही एका फलंदाजाला खेळाडू कक्षाचा रस्ता दाखवला. 2 षटकं संपली, धावपलकर धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 3.50च्या रन रेटने 7 आणि 3 गडी बाद. योगेश भालेकर क्रमांक 3चं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये इथे मार्गस्थ होतील. पाहायचं योगेश यावेळेस तयार आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा आणि त्याच्यावर इथे अत्यंत चांगला स्क्वेअर ऑफ द विकेट अप्पर कटचा फटका आपण फलंदाजाच्या बॅट मधून पाहिला आणि या पहिल्या सत्रातील हा पहिला चौकार तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर फलंदाज सागरच्या बॅट मधून. फार दूर चेंडू निघून जात होता आणि चेंडूपर्यंत पोहोचले, स्ट्रेच केलं स्वतःला आणि त्यानंतर अप्पर कटचा फटका. त्याचबरोबर फुटवर्क सुद्धा चांगलं पाहायला मिळालं. विथ दी एक्सटेंडेड हँड्स खेळला फलंदाज. समोर ठेवलेला चेंडू यावेळेस स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केले जाते योगेश भालेकरच्या वतीने. आणि मी या अगोदर उल्लेख केला होता, योगेश भालेकर म्हटलं की त्यांच्याकडे अचूकता आहे. ती अचूकता पहिल्या चेंडूवर त्यांना दाखवता आली नव्हती, परंतु त्यानंतर आपल्या रंगामध्ये पुन्हा एकदा परतत असताना योगेश पुन्हा एकदा फुललेनचा चेंडू आहे, त्यावर पॅडल स्वीपचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये स्वीपचे फटके फार कमी आपण बघतो. अलीकडच्या काळामध्ये स्लॉग स्वीपचे फटके हे अधिक उदयाला येत चाललेले आहेत. इम्प्रोवाइज क्रिकेट आपण अनेक फलंदाजांच्या माध्यमातून बघतो. या अगोदर आपण खरं तर ओळी संघाला पराभूत होताना पाहिलं, ज्यामध्ये जयेश पाटील आहेत, ज्यांच्या वतीने स्लॉग स्वीपचे चांगले फटके बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतात. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे इथे दाद मागितलेली आहे, पंचांनी स्वीकृती दिली आणि याच बरोबर फलंदाज प्रणय याच्या खेळीचा अंत झाला. चौथा हद्रा इथे बसतोय फलंदाजी करणाऱ्या गावदेवी पूर्णा या संघाला. तिसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. बघूया आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्लेमध्ये. यावेळेस अगदी चांगला निर्णय, अचूक निर्णय मैदानाच्या आतमध्ये पंच देत आहेत, कारण यष्ट्यांच्या समोर पकडलेला आहे फलंदाजाला. यष्ट्या वेधून खेळण्याचा प्रयत्न करतायत. अलीकडे शपल क्रॉस होऊन बऱ्याचदा फलंदाज खेळत असतात आणि यातून होतं काय मग की तुमच्या चेंडूची लेंथ बदलत नसते, लांबी बदलत नाही, परंतु दिशा मात्र बदलते आणि मग बॉडी लाईनमध्ये बऱ्याचदा चेंडू घेतला जातो आणि ऑनसाइड रिजनमध्ये त्यावर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न तिकडे केला जातो. न्यू बॅटर इन, नवीन फलंदाज
धीरज चौधरी इथे येत आहेत क्रमांक 6 साठी. या अगोदर 4 फलंदाज बाद झालेले आहेत. समोरचा संघ भिवंडी तालुका टेनिस क्रिकेट विश्वातील एक दर्जेदार संघ आहे. नामांकित आणि लोकप्रिय संघ भावाळे बी आज युग 11 भावाळे ब या नावाने या स्पर्धेमध्ये सम्मिलित झालेला आहे. चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत गोलंदाजीमध्ये या तीनही गोलंदाजाने दाखवलेला आहे. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला होता, परंतु त्यानंतर शांत ठेवलेला आहे फलंदाजांना गोलंदाज योगेश भालेकर यांनी. 2 चेंडू यानंतर येथील स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत धीरज चौधरी. धीरजचा फटका बसलाय लीडिंग एज. यष्टीरक्षक दूर आहेत. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चेंडू अडवतायत, फेकी करतायत. एक धाव इकडे मिळेल. एका धावेने धावफलक हळूवारपणे पुढे जाईल आणि धावफलकाला वेग देण्याचा खरं तर इथे प्रयत्नच तितका यशस्वी रीतीने केला गेला नाही. प्रयत्न झालाय नाही असं म्हणता येणार नाही, परंतु यशस्वी रीतीने खरं तर झाला नाही असं आपण म्हणूयात. तुमच्या प्रयत्नांची दिशा योग्य असणं अत्यंत गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना तुम्हाला कन्व्हिन्सिंग फुटवर्क वापरता आलं पाहिजे. आखूड टप्प्याचा चेंडू त्यावर इथे खरं तर आडव्या बॅटने केलेला प्रहार. क्षेत्ररक्षक चूक करतोय. 2 धावा पूर्ण होतील. तिसरीचा प्रयत्नही केला जाईल. पाहिजे तिसरी धाव पूर्ण केली जाईल का? आणि इथे या 3 धावा आरामशीररित्या पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. उसळी घेणारा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा आपण पाहिला होता. फलंदाजाने त्याची बॅट अक्षरशः फेकून दिली होती चेंडूवर आणि अधिकची ताकद वापरण्याचा प्रयत्न तिथे झाला. थोडा मिसटायमिंग सदृश्य फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला आणि 3 धावा इकडे आल्या. या षटकाचा विचार केला तर हे षटक संपलेलं आहे आणि 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त होत असताना एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 16. 16 रन्स ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 3 overs. What a good spell by Navnath Mukne. He has commenced this inning and has played a good job as a frontline bowler. He just conceded 2 runs and picked up 2 important wickets. Avinash Kene has picked up 1 wicket and consider only 5 runs and third over was bowled by Yogesh Bhalekar. He has done a great difference and just conceded 9 runs by picking 1 wicket. After 3 overs, 16 on the board with the loss of 4 wickets. आक्रमकता शोधावी लागेल या सामन्यामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला, अर्थात गावदेवी पूर्णा या संघाला. कधी कधी तुमच्या समोर जर टेनिस क्रिकेट विश्वातील चांगला खेळाडू असेल गोलंदाज म्हणून, तर त्या खेळाडूचाही तुमच्यावर प्रभाव पडत असतो आणि तोच प्रभाव घेऊन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. परंतु क्रिकेटमध्ये फलंदाजी करत असताना गोलंदाजाला न खेळता त्याने टाकलेल्या चेंडूला तुम्हाला खेळता आलं पाहिजे. ऑन दी मेरिट ऑफ दी बॉल असं बऱ्याचदा आपण म्हणतो, त्या पद्धतीने फलंदाजी करता आली पाहिजे. शेवटचं षटक फेकलं जाईल विकास गवारीच्या वतीने. स्ट्रायकिंगला फलंदाज सागर इताडकर. 7 चेंडूंमध्ये 11 धावांचं योगदान सागरचं आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न आहे. बॉटम हँड चा वापर करायचा होता, परंतु बॅटचा फॉलो थ्रू पूर्ण झाला. होण्याच्या अगोदर चेंडू निघून गेला होता. अतिरिक्त वेगाने गोलंदाजी करतायत या बेस राईट आर्म राऊंड द विकेट आणि पुन्हा एकदा पाय पकडण्याचा प्रयत्न इथे खरं तर गोलंदाजांनी केलेला आहे. आतापर्यंत सगळ्याच गोलंदाजांनी विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामध्ये त्याने यश मिळालंय. समोरच्या दिशेने इथे लॉफ्टेड रावचा फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. लॉंग ऑफला चेंडू अडवला आणि त्यानंतर फेकी झाली. 1 धाव फक्त आणि फक्त मिळाली. संपूर्ण सत्रामध्ये फक्त आणि फक्त 1 चौकार इकडे आलेला आहे आणि चौकार षटकार जितके कमी धावफलक तितकं कमी असतं आणि तेच या धावफलकाद्वारे आपण पाहतो. 17 धावा आतापर्यंत आहेत. स्पर्धेचा दिवस क्रमांक 6वा. अत्यंत दिमागधारी स्पर्धा यशस्वी रीतीने खरं तर इथे पूर्ण केली जात आहे, होत आहे. पुन्हा एकदा समोर ठेवलेला चेंडू, पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्हचा फटका. कॉपी बुक स्टाईलने खेळत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. काय घडेल? इथे दुसरी धाव पूर्ण केली जाणार नाही आणि याचबरोबर फलंदाज सागर इताडकर यावेळेस धावबादच्या रूपाने बाद होतील. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि क्षेत्ररक्षण ज्यावेळेस चांगलं होतं त्यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या समोर एक महत्त्वाची जबाबदारी असते की तुम्हाला योग्य एंडला थ्रो देता आला पाहिजे आणि
तो एंड इथे चूज केला गेला क्षेत्ररक्षकाच्या वतीने आणि रॅपिड थ्रो आला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, द्रुत गतीने बुलेट थ्रो तिकडे दिला गेला क्षेत्ररक्षकाच्या वतीने आणि म्हणूनच दुसरी धाव पूर्ण करण्यासाठीचा वेळ तिकडे पर्याप्त नव्हता. फलंदाज सागर इताडकर या फलंदाजाकडे 9 चेंडूंमध्ये 12 धावांचं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन, ते सुद्धा बाद झालेले आहेत. नवीन बॅटर आपण पाहू शकाल तर राज मितकर आलेले आहेत यावेळेस 7व्या क्रमांकावर. 5 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. 3 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. अनुशासित गोलंदाजीचा चांगला नमुना इथे दाखवलेला आहे या गोलंदाजांनी. सगळ्याच गोलंदाजांनी प्रभावित करणारी कामगिरी इथे केलेली आहे. आडव्या बॅटने समोरच्या दिशेने इथे फटका खेळत आहेत, परंतु गॅप हेरता आली नाही. ज्यावेळेस क्रीडा नगरी किंवा तुमचं मैदान हे गोलाकार असतं त्यावेळेस मग क्रिकेटचं चांगलं तंत्र वापरत असताना तुम्ही जर गॅप शोधले तर अधिकच्या धावा तुम्हाला मिळू शकतात. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये पिछाडलेला संघ आपण पाहतो गावदेवी पूर्णा 19 धावा धावपलकावर. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस चेंडू मागच्या बाजूने गेला. यष्टीरक्षक सूरज आहेत मला वाटतं तिकडे. सूरजने चेंडू अडवला आणि त्यानंतर फेकी केली. 1 धाव इकडे मिळालेली आहे. एकेरी दुहेरी धावाने काम चालणार नाही. खरं तर तुम्हाला टार्गेट सेट करायचं आहे. आता शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल या सत्रातील. 20 रन्स ऑन दी बोर्ड विथ दी लॉस ऑफ 5 विकेट्स अँड दिस विल बी दी लास्ट बॉल ऑफ दिस सेशन. आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे आणखी एकदा अयशस्वी ठरला. हे संपूर्ण सत्र गोलंदाजांनी गाजवलं. तीक्ष्ण आणि धारदार गोलंदाजी, किफायतशीर गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळाली. भावाळे ब संघाच्या गोलंदाजांच्या वतीने पहिलं सत्र संपलं. अवघ्या 20 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत आणि 5.20च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. 21 निर्धारित 4 षटकांमध्ये युग 11 भावाळे ब या संघाला. तर बोलूया आपण टॉसकडे. टॉस केला जाईल जनमन गोवे विपक्ष शिलमत वल या 2 संघामध्ये. दोन्ही संघ नायक आपण स्वर्गीय संतोष स्मृती टॉस बॉक्समध्ये या टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. तर तालुक्यामधील एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि सध्या पंचाच्या भूमिकेमध्ये देखील ज्यांना पाहतोय दिनेश भांबरे आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांना विनंती असेल का पण या आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. खेळणारे संघ आपण पाहणार आहोत वल विपक्ष कुबवे आणि अमर पाटील यांना देखील विनंती असेल की आपण या. दिनेश भांबरे आणि अमर पाटील या दोघांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. हे नाणं आपण पाहू शकता. एका बाजूला स्वर्गीय महेंद्रदादा चषक तर दुसऱ्या बाजूला उद्धव बाळासाहेब ठाकरे. उद्धव बाळासाहेब ठाकरे मात्र स्वर्गीय महेंद्रदादा गोवे संघटनेने टॉस जिंकलेला दिनेश आणि अमर आपणास विनंती असेल का पण व्यापीठाची सुरुवात व्हायची आहे. गोवी संघाने टॉस जिंकले आहे. सर्वप्रथम हे जे आयोजन केले आहे फ्री एंट्री टुर्नामेंट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची सध्या खूपच चर्चा आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय बक्षिसाची जाहिरात पाहतोय. तब्बल 12 बाईक आणि 9 रेफ्रिजरेटर आणि गरमीशी नक्कीच विनामूल्य आपण पाहतोय. तर या स्पर्धेचे आयोजन आपण काय म्हणाल? आयोजन तर खूपच सुंदर आहे. प्री एंट्री एवढी मोठी टुर्नामेंट करणं खाऊ नये. नाही, सर्वप्रथम मी आयोजकांचे खूप खूप धन्यवाद करेन की त्यांनी गावातल्या जुनी टीम होती तिला पहिले प्राधान्य दिलं. त्यासाठी खूप खूप धन्यवाद त्यांचा. क्या बात आहे. नक्कीच आपण टॉस आपल्या संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता, खूप महत्त्वाचा होता आणि महत्त्वाचा टॉस आपण जिंकले. तर टॉस जिंकल्यानंतर निर्धारित 4 षटकांचा सामना असणार आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. समोर शेलुमत वल एक चांगला संघ आहे. या संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा आपला प्रयत्न असेल आणि कोणते असे ट्रम्प कार्ड गोलंदाज असतील ज्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा असेल? राहुल आहे, सिद्धांत आहे, आवी आहे, मी आहे. आपल्या संघाला अर्ध्या सोपेच्या असेल मग वर्ल्ड संघाने तुम्हाला तोच प्रश्न असेल. हे नक्कीच फ्री एंट्री टुर्नामेंटचं आयोजन आपण पाहतोय. बक्षिसाची लढलूट नक्कीच आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. या स्पर्धेविषयी आपली प्रतिक्रिया काय असेल? खूप छान आयोजित केलं आहे त्यांनी. आम्हाला खेळायची संधी दिली, त्यांचा आभार आहे. टॉस आपण गमवले, सर्वप्रथम आपल्याला फलंदाजी करायची. तर प्रथम फलंदाजी करताना काही आपल्या मनामध्ये टार्गेट असेल ज्या टार्गेटपर्यंत आपला पोहोचण्याचा प्रयत्न असेल? काय ना, आम्ही चांगला क्रिकेट खेळू आणि
चांगला खेळ करू. तर एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल वन विपक्ष गोवे. हो नक्कीच. तर आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो टॉस झालेला आहे. टॉस जिंकले जर्मन गोवे संघाच्या संघटनेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी टॉस बॉक्समधून सरळ घेऊन जातो आमच्या कॉम बॉक्समध्ये. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद सुभाष धुमाल सर. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पुरस्कृत ही स्पर्धा आपण बघतोय. स्वर्गीय महेंद्रदादा स्मृती चषक 2024 एक जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळते आणि प्रमुख आयोजक आहेत माननीय श्री दिना पाटील साहेब. जय ओमकार युवा कोळी 11 कशई आणि जय हनुमान टेंभवली या दोन्ही संगणकाने लवकरात लवकर आयोजकांबरोबर संपर्क साधा. कोळी 11 कशई आणि जय हनुमान टेंभवली, त्याचबरोबर इताडे आणि जू नांदुरकी या संघांना विनंती असेल लवकरात लवकर तुम्ही या स्पर्धेच्या दिशेने या मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करा. इट्स ओ टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद. खरोखरच एक जबरदस्त स्पर्धेचं आयोजन आपण बघतोय आणि फ्री एंट्री स्पर्धा, एवढी मोठी भव्य स्पर्धा कधीही आपण फ्री एंट्री स्पर्धा पाहिली नसेल. ज्या स्पर्धेमध्ये 12 बाईक्स 9 रेफ्रिजरेटर्स पारितोषिक म्हणून दिले जातील. ओमकार युवा सेवा संस्थाचे अध्यक्ष माननीय श्री दिना पाटील साहेब आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाचे समन्वयक ठाणे जिल्हा ग्रामीणचे, त्यांचं एक जबरदस्त आयोजन आपण बघतोय. स्वर्गीय महेंद्रदादा स्मृती चषक 2024 एक देखणं आयोजन मानकुलीच्या श्री गुरुदत्त चौटा हिरवा ग्राउंडवर. वेलकम एव्हरीबडी. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज पाहतात प्रिन्स म्यूजवर त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज सुद्धा एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. डे नाईट स्पर्धा ही खास गोष्ट आहे. या स्पर्धेची आपण बघितली तर सकाळच्या 17 पासून रात्री उशिरापर्यंत ही स्पर्धा चालू असते आणि आजचा हा 6वा दिवस आहे. म्हणजे आत्तापर्यंत 5 डे 5 नाईटमध्ये एक अप्रतिम असं खेळ आपल्याला पाहायला मिळाला. मात्र मॅचला होते सुरुवात. खूपच कमी टोटल आहे ठेवलं आहे. 21 एक छोटं टार्गेट. पहिलाच फटका स्वीप केलाय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल जातो. पाठलाग केला जाईल मात्र अडवू शकणार नाही तिथला फिल्डर आणि बॉल सरळ निघून जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. पहिल्या बॉलवरच चौकार येतो. सुरुवात अतिशय दमदार आपल्याला पाहायला मिळते. युग 11 भावाले बी टीमची. हा बघितला अप्रतिम शॉट, स्वीप शॉट आणि बॉलला सरळ पाठवून दिलं डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर चौकारासाठी. 4ने आपला आणि टीमचं खातं ओपन करतोय सूरज केने. एक चांगला खेळाडू म्हटला जातो सूरज केने, जो ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा खेळत असतोय. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न या वेळेला मिस होतोय. प्रयत्न होता स्विच हिटचा, मात्र पहिलाच मन बनवलं होतं की पहिल्या बॉलवर चौकार आलाय, दुसऱ्या बॉलवर सुद्धा स्विच हिटच्या अनुसार एक चांगला फटका खेळावा, मात्र मिस होतोय. हा डॉट बॉल जातोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेट गुच्छामध्ये घ्यावे लागतील तरच या मॅचमध्ये येऊ शकेल गावदेवी पूर्णा टीम, कारण पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग चांगली झाली नाही पूर्णा टीमची. चांगला फटका यावेळेस पुन्हा एकदा गॅप शोधला आणि बॉलला पाठवून दिलं गली डीप गलीच्या बाहेर. सरळ 4 रनसाठी चौकार. आणखीन एक चौकार येतोय. जबरदस्त बॅटिंग. जर या प्रकारचे तुम्ही कट शॉट जर खेळत असाल तर तुम्हाला रिव्हर्स शॉट खेळण्याची आवश्यकता नाहीये. बॅकफुटला गेलं, या जागा बनवली आणि एक अप्रतिम शॉट बीट केलं गलीच्या फिल्डरला आणि बॉलला पाठवून दिला बाउंडच्या बाहेर चौकारासाठी. 8 रन स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर. पुन्हा बॉलिंग मार्कवर आकाश. पुल करण्याचा प्रयत्न हवेत आहे. बॉल यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने. पुन्हा हा बॉल जाईल का? यस, जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंडच्या बाहेर. आणखीन एक चौकार येतोय बॅटर सूरज केनेच्या बॅटमधून. 3 चौकार आत्तापर्यंत आलेले आहेत. थोडासा फटका आपण बघितला, प्रॉपर टायमिंग जुळलं नव्हतं, मात्र पॉवर प्लेचं षटक आहे त्यामुळे नक्कीच या ठिकाणी फायदा मिळताना दिसतोय सूरज केने याला. टीमचं टोटल 12, स्वतः सुद्धा वैयक्तिक 12 वर बॅटिंग करतोय सूरज केने. बॉलिंग मार्कवर आकाश पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस, रिव्हर्स हिटचा जबरदस्त शॉट आणि बॉलला पाठवून दिलं पुन्हा एकदा बाउंडच्या बाहेर.
4 रनसाठी चौकार की षटकार या चौकार. फुल टॉस होता स्पिच हिट. अप्रतिम शॉट. एका टप्प्याने बॉल सरळ जातोय बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी. 4 चौकार आतापर्यंत येतात या 5 बॉलमध्ये. महागडा ठरतोय आकाश पाटील या ओव्हरमध्ये. त्याच्या समोर जर बॅटर आपण बघितला तर सूरज केने एक इन्फॉर्म बॅटर आहे. जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग सूरज केनेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर युग 11 भावाले बी टीमचा 16. यावेळी सावेत बॉल एक्स्ट्रा कापाच्या दिशेने. लॉंग ऑफचा फिल्डर भरपूर लॉंग चेस आहे. जातोय बॉलला अडवतोय. त्याच्या अगोदर फक्त एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि या सिंगलने स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर युग 11 भावाले बी टीमचा 17 रन्स 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चांगलं टोटल आहे. एक अप्रतिम टोटल म्हणू शकतो आपण. खूपच कमी टोटल चेस करायचं आहे. 21चं टार्गेट आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 17 रन्स आलेले आहेत. पूर्णपणे ही मॅच जर आपण बघितली तर युग 11 भावाले बी टीमच्या पक्षामध्ये आहे. कुठेतरी जादू फक्त या ठिकाणी जिंकून देऊ शकेल गावदेवी पूर्णा टीमला. पहिल्या इनिंगमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. खास करून आपण बघितलं सर्व गोलंदाजाने. सुरुवातीचा गोलंदाज नवनाथ मुकणे ज्याने फक्त 2 रन खर्च केले. 2 महत्त्वपूर्ण विकेट मिळवल्या होत्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. त्यानंतर जी घसरण चालू झाली गावदेवी पूर्णा टीमची बॅटिंगमध्ये ती चालूच राहिली. पुन्हा स्विच हिट करायचं होतं. यावेळेस फ्लाय स्लिपला फिल्डर होता. सरळ त्याच्या हातामध्ये सोपा कॅच आणि सॉफ्ट डिसमिसल आउट होतोय बॅटर सूरज केने. पहिला गडी बाद होतोय या ठिकाणी युग 11 भावाली बी टीमचा. स्विच हिट शॉट खेळायचा होता पुन्हा एकदा. टॉप एज लागतोय आणि फ्लाय स्लिपचा फिल्डर कोणतीही चुकी करत नाही. अतिशय चांगला कॅच घेतला जातोय आणि अशा प्रकारे पहिली विकेट जाते भावाले बी टीमची. पुढील मॅचसाठी दोन्ही टीम रेडी राहायचं आपण. कारण वेल जास्त वाया घालवू नका. फ्री एंट्री स्पर्धा आहे. ज्या स्पर्धेमध्ये भरपूर मोठं पारितोषिकं आहेत. आपण जसं म्हटलं सुनील सरांनी की आपण काय देऊ शकता तुम्ही एक वेल देऊ शकता या स्पर्धेसाठी. त्यामुळे वेळेवर सामना जर चालू झाला तर नक्कीच. पुलचा फटका ह्या वेळेला मिड विकेटला फिल्डर आहे. आणखीन एक विकेट जाईल. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट मिळवतोय गोलंदाज राहुल. इज ऑन हॅट्रिक. हॅट्रिकवर येतोय. लवकरात लवकर सामना संपवण्याचा प्रयत्न. हा बघितला थोडासा ऑफ कटर बॉल. पुल करण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला कॅच घेतला आपण बघितलं मिड विकेटच्या दिशेने. मिड विकेटचा फिल्डर. लगातार 2 बॉलमध्ये 2 विकेट आतापर्यंत आलेले आहेत आणि विकेटच्या हॅट्रिकवर येतोय गोलंदाज राहुल. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी नवनाथ येतोय ज्यांनी चांगली गोलंदाजीची सुरुवात केली आपल्या टीमसाठी. तोच नवनाथ यावेळेस बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडवर आपल्याला दिसतोय. हॅट्रिक बॉल घेऊन जाईल गोलंदाज राहुल. बघूया हॅट्रिक पूर्ण करतोय की नाहीये. हलक्या हाताने फक्त खेळलं जाते. क्रिकेटमध्ये ज्याला सॉफ्ट हँड ड्राईव्ह म्हटलं जाते. कारण हॅट्रिक होऊ शकल्यास ती जास्त मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला असता. मात्र एक सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. नवनाथ मुकणे याच्या माध्यमातून एक सिंगल काढली. सिंगलनी आपलं खातं ओपन केलं आणि टीमचा स्कोर पोचून दिला स्कोरबोर्डवर 18 रन्स 2 विकेटच्या नुकसानवर. फक्त 3 रन दूर आहे विजयापासून युग 11 भावाले बी टीम. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला फटका. मात्र फिल्डर आहे कावकानेच्या दिशेने. चांगली फिल्डिंग. रनआउटची संधी सुद्धा होती आणि या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जाते. बघूया रनआउट आहे की नाही आहे. अगदी सुस्त पहिलीच धाव अतिशय सहज काढण्याचा प्रयत्न. थोडासा अंगलीट येऊ शकतोय असं वाटते. बघूया काय होईल. आमचे तिसऱ्या पंच काय डिसिजन देतील. आमचे तिसरे पंच मॅन फ्रॉम विटावा JP पान्यालचे हे आमचे अंपायर्स ज्यांची मोठी चर्चा आहे. चांगली अंपायरिंग पूर्ण या टुर्नामेंटमध्ये केलेली आहे आणि पंचांचा निर्णय देण्या अगोदर असं वाटते की बॅटर
विकेट सोडून चाललेला आहे आणि बाद आउट. फलंदाज आउट होतोय. स्तुस्ती दाखवली या ठिकाणी बॅटर योगेश पाटील यांनी. 0 बाद झाला योगेश. साहिल जाधव येतोय बॅटिंग साठी. राहुल पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. राईट अबोव द विकेट. हो, हवा तसा बॅटच्या पट्ट्यात येत नाही. हा बॉल मिड विकेटच्या दिशेने जातोय. 1 रन कंप्लीट. 2चा कॉल आहे आणि 2 रन अगदी सहज गतीने पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 20. फक्त 1 रन हवी आहे ही मॅच जिंकण्यासाठी. योग 11 भावाले बी टीमला 1 धावेची आवश्यकता. चांगला फटका लॉंगॉनच्या दिशेने आणि हा बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार आणि हा विजयी चौकार येतोय. अशा प्रकारे एक सोपा विजय या ठिकाणी मिळवतोय योग 11 भावाले टीम. कॉंग्रॅच्युलेशन योग 11 भावाले अँड हळक गावदेवी पूर्ण टीम. क्रिकेट हा सामना जर आपण बघितला थोडासा लो टोटल सामना होता. एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळाला आणि खूपच लवकर हा सामना संपताना दिसतो. फक्त 2 षटकामध्येच हा सामना संपताना आपल्याला दिसतोय. लो टोटल मॅच, त्यामुळे नक्कीच मॅन ऑफ द मॅचचं जे पारितोषिक जे असेल ते गोलंदाजाकडे असेल असं वाटते. आणि गोलंदाज ज्यांनी पहिलं षटक टाकलं आणि पहिलं षटक टाकत असताना 2 धावा दिल्या आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट मिळवल्या होत्या, तो आहे गोलंदाज नवनाथ मुकणे. इज द मॅन ऑफ द मॅच. नवनाथ मुकणे, आपणास विनंती आहे लवकरात लवकर मुख्य व्यासपीठाशी संलग्न व्हा. सामनावीराचे तुम्ही मानकरी ठरलेले आहात आणि सामनावीराची बक्षिसं आपण स्वीकारण्यासाठी या स्पर्धेमध्ये आपण पाहिले तर तब्बल 6 बक्षिसं सामनावीरासाठी दिली गेली जातात आणि म्हणून प्रत्येक खेळाडूला त्यातून प्रेरणा मिळते. आपला परफॉर्मन्स अधिक चांगला असावा असं प्रत्येकाला वाटत असतं. सामनावीरासाठी आकर्षक ट्रॉफी, त्याचबरोबर टी शर्ट, एक स्पोर्ट्स जॅकेट आहे, कॅप आहे आणि स्नॅक्स, त्याचबरोबर स्पोर्ट्स सॅक अर्थात बॅग इकडे दिली जाते. ही स्पर्धा दर्जेदार आहे, स्पर्धा दिमागदार आहे. संपूर्ण महाराष्ट्र विश्व टेनिस क्रिकेट ज्या स्पर्धेने हदरवून सोडलेलं आहे, बहुचर्चित अशी ही स्पर्धा सन्माननीय दिनाजी पाटील साहेब, त्याचबरोबर ओमकार सेवा संस्था भिवंडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने ही स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आणली गेलेली आहे. नवनाथ प्लीज कम फास्ट. या लवकरात लवकर नवनाथ आपण मुख्य व्यासपीठावर आणि सामनावीरासाठीची बक्षिसं आपण स्वीकारा. नवनाथ या खेळाडूला आपण सामनावीरासाठीची बक्षिसं देत आहोत. सन्माननीय नरेंद्रजी पाटील साहेब यांच्या वतीने इथे सामनावीरासाठी ट्रॉफी दिली जाते. त्याचबरोबर डीजे लियांचे प्रोप्रायटर पॅरिक यांनी आपल्या शुभ हस्ते आपण स्नॅक्सचं पॅकेट द्या. राजा मानुष राजाजी पाटील साहेब, आपणास विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते टी शर्टचं वितरण करा. आणि या स्पर्धेचे CEO निवृत्तीभाई, आपणास विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते ही कॅप वितरित करा. त्याचबरोबर सनशाईन प्री इंटरनॅशनल स्कूल सन्माननीय उमाकांतजी पाटील साहेब यांच्या वतीने दिला गेलेला स्पोर्ट्स जॅकेट सुनीलजी पाटील साहेब यांच्या वतीने दिला जातो. त्याचबरोबर नितीन भाई, आपणास विनंती आहे या तुमच्या हस्ते ही बॅग इकडे आपण वितरित करा. वेल डन, वेल प्लेड नवनाथ. फार चांगलं षटक तुझं, फार चांगली गोलंदाजी. येणाऱ्या सामन्यांसाठी तुला हार्दिक शुभेच्छा असतील. जाऊया यानंतरच्या सामन्याच्या दिशेने आणि समालोचन कक्षामध्ये सज्ज आहेत भिवंडी तालुक्यातील एक जुने जाणते समालोचक, क्रिकेट आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटची फार मोठी माहिती ज्यांच्याकडे आहे असे गोड स्वभावाचं व्यक्तिमत्व सुभाषजी धुमा सर यांच्याकडे आपण जात आहोत. यानंतरच्या सामन्याला सुरुवात केली जाईल. एक महत्वाची सूचना आहे. भावाळे ब संघ, युग 11 भावाळे ब, सूरज केने, योगेश भालेकर, आपल्याला क्रीडा नगरी सोडून कुठेही जायचं नाही. या सूचनेकडे लक्ष असू द्या. यस, खूप खूप धन्यवाद. व्हॉइस ऑफ मुरबाड सुनील सेलके सर. जवानमान गोवे विपक्ष शिलमात अव्वल या 2 संघामधील आजच्या दिवसामधील हा 3रा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आज पहिल्याच सामन्यामध्ये
गावदेवी ओवली संघाला पराभूत केलं तर साईस खारबाव संघाने दुसऱ्या सामन्यामध्ये जर बघितलं तर युग इलेव्हन